ज्ञानवापी वादाशी संबंधित 5 याचिकांवर निर्णय देताना मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयानं मुस्लिम पक्षकारांच्या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या। हिंदू पक्षकारांच्या याचिका सुनावणीसाठी पात्र आहेत असा निष्कर्षही कोर्टानं काढलाय। या सुनावणी संदर्भातली माहिती देणारा हा व्हिडिओ पाहूया। वाराणसीतल्या ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयानं मंगळवारी मुस्लिम पक्षकारांच्या सगळ्या म्हणजे 5ही याचिका फेटाळून लावल्या। तसंच 1991च्या खटल्याच्या संदर्भातल्या सुनावणीला देखील मान्यता दिलेली आहे। उच्च न्यायालयानं वाराणसी कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी 6 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश देखील दिले। न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठानं ज्या 5 याचिकांवर निर्णय दिलाय त्यापैकी 3 याचिका या वाराणसी कोर्टात 1991 मध्ये दाखल केलेल्या खटल्याशी संबंधित होत्या, तर उर्वरित 2 याचिका एएसआयच्या सर्वेक्षणाच्या आदेशाच्या विरोधातल्या होत्या। एएसआय सर्वेक्षण प्रकरणातल्या मुस्लिम पक्षकारांची याचिका सुद्धा हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे। निर्णयानंतर एएसआयनं केलेलं हे सर्वेक्षण वैध असून त्यांना आणखी काही सर्वेक्षण करायचं असल्यास हिंदू पक्षकार कोर्टात अर्ज दाखल करू शकतात असा निष्कर्ष देखील कोर्टानं काढलाय। भगवान आदि विश्वेश्वर विराजमान संदर्भातील वाराणसी कोर्टात 1991 साली दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये वादग्रस्त जागा हिंदूंच्या ताब्यात देण्याची आणि तिथं पूजा करायला परवानगी देण्याची मागणी करण्यात आलेली होती। 1991 मध्ये सोमनाथ व्यास, रामनारायण शर्मा आणि हरिहर पांडे यांच्या वतीनं वाराणसी कोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आलेला होता। वाराणसी कोर्ट या खटल्याची सुनावणी करू शकेल की नाही हे उच्च न्यायालयानं आपल्या या निर्णयामध्ये ठरवायचं होतं। मंगळवारच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं ही सगळी प्रकरणं सुनावणीसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष काढलाय आणि वाराणसी कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी 6 महिन्यांमध्ये पूर्ण करून निकाल देण्याचे आदेश देखील दिलेत। मुस्लिम पक्षकारांनी यावर असा युक्तिवादही केलेला होता की 1991च्या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नुसार आदि विश्वेश्वरच्या प्रकरणाची सुनावणी होऊ शकत नाही। हा वाद स्वातंत्र्यापूर्वीचा असून ज्ञानवापी वादात हा वर्शिप ऍक्ट लागू होणार नाही असा युक्तिवाद हिंदू पक्षकारांकडून करण्यात आला। मुस्लिम पक्षकारांच्या बाजूने ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीकडून 3 आणि यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडून 2 अशा याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। अलाहाबाद हायकोर्टानं 8 डिसेंबरला चौथ्यांदा निकाल राखून ठेवला होता। या प्रकरणामध्ये आता पुढे आणखी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।